मित्रांनो, सोपे गणित या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आपण अंकगणित श्रेणीवर शाब्दिक उदाहरण पाहत आहोत. त्यामधील हे शाब्दिक उदाहरण आपण एकदम सोप्या पद्धतीने सोडवणार आहोत. एका सभागृहात खुर्च्यांच्या एकूण 27 रांगा आहेत. एकूण 27 रांगा. पहिल्या रांगेत 20 खुर्च्या, दुसऱ्या रांगेत 22, तिसऱ्या रांगेत 24 अशा प्रकारे त्यांची रचना करण्यात आलेली आहे. ओके, तर त्यांनी विचारले की 15व्या रांगेत किती खुर्च्या आहेत आणि एकूण खुर्च्या किती. दोन गणित या ठिकाणी विचारले. सगळ्यात प्रथम काय करायचं, दिलेल्या शाब्दिक उदाहरणावरून क्रमिका तयार करायची. मग ती क्रमिका कशी की पहिल्या रांगेत किती खुर्च्या आहेत 20, मग 20 न सुरुवात, दुसऱ्या रांगेत 22, तिसऱ्या रांगेत 24 डॅश 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 अशा एकूण किती रांगा आहेत 27 रांगा आहेत. बरोबर. मग आता 27 रांगेमध्ये यश 27 लक्ष द्यायचं, कारण त्यांनी विचारले की एकूण खुर्च्या किती आहेत ते काढायचे. त्यानंतर आपल्याला 15व्या रांगेतील खुर्च्या विचारल्यात म्हणजे T15 पण काढायचे, हे पण लक्षात घ्या. मग या ठिकाणी काय करायचं, पहिले पद जे आहे ते 20 द्यायचं. त्यानंतर याच्यातला जो फरक आहे डिफरन्स तो 2चा फरक आहे. ओके, हे झाल्या दोन गोष्टी. आता या ठिकाणी तुम्हाला जर 15व्या रांगेतलं काढायचं असेल तर n किती होईल 15. मग तुम्हाला ऍज इट इज 15व्या रांगेतलं जर काढायचं असेल तर TN चं सूत्र वापरायचं. TN बरोबर A अधिक कंसात N वजा 1 कंसाला गुणिले D. तर T15 बरोबर A म्हणजे किती 20 अधिक 15 वजा 1 गुणिले D म्हणजे 2, तर 20 अधिक 14 गुणिले 2, तर 20 अधिक 14 दुनी 28, तर 20 अधिक 28 48. म्हणजे 15व्या रांगेत किती खुर्च्या आहेत 48 खुर्च्या आहेत 15व्या रांगेत. आता आपल्याला दुसरं काढायचंय की एकूण खुर्च्या किती ते शोधायचंय. मग एकूण खुर्च्या म्हणलं की एकूण म्हटलं की SN, सूत्र लक्षातच ठेवायचं. मग सूत्र पाठ करायचं, 2A अधिक कंसात N वजा 1 कंसाला गुणिले T. मग यश किती 27 बरोबर यांची किंमत 27 आहे म्हणून 27/2. 2 गुणिले A म्हणजे 20 अधिक 27 वजा 1 गुणिले D म्हणजे 2. मग आता 27 ला भाग जात नाही म्हणून जशाच तसे ठेवायचे. आता 20 दोन्ही 40 अधिक 26 गुणिले 2. मग आता बघा 27/2 गुणिले, आता 26 दोन्ही 52, 52 अधिक 40 92. मग आता ह्या 2 न 27 ला जात नाही, मग आता 92 ला जातो. म्हणून बेचोक 8 एक उरला 12 झाले, बेसख 12 म्हणजे 27 गुणिले 46. यांचा आपल्याला काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे. मग असा गुणाकार करायचा, जर 27चा पाढा येत नसेल तर एक वेळेस 7 न गुणा, एक वेळेस 2 न गुणा. जर 46चा येत नसेल तर एक वेळेस 6 न गुणा, एक वेळेस 4 न गुणा. सोप्या पद्धतीने गुणाकार करायचा. यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळतंय 1242. म्हणजे 27व्या रांगेमध्ये किती खुर्च्या आहेत एकूण 27 रांगा मिळून एकूण खुर्च्या किती 1242. म्हणजे त्या सभागृहात एकूण 1242 खुर्च्या बसतात. हा विद्यार्थी मित्रांनो, आपण शाब्दिक उदाहरण किती सोप्या पद्धतीने सोडवलं आहे. तुम्हाला जर गणित कळालं असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक अँड शेअर करा.